नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण माँ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा ही गुरुप्रतिपदा म्हणजे काय, ती का साजरी केली जाते, त्याचे महत्त्व काय आहे आणि नरसिंह सरस्वती यांचे अवतार कार्य याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजनांतगमन म्हणजेच अवतार समाप्तीचा दिवस माघ कृष्ण प्रतिपदा, ज्याला श्री गुरु प्रतिपदा म्हणून देखील संबोधले जाते. श्री भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांचा द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून ती दत्त संप्रदायातच असते. सर्वच गुरु शिष्य परंपरेत निरनिराळ्या संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. नमो सदा श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराज. गुरु प्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता ठेवल्या. दयेची कृपेची जी शुद्ध मूर्ती धाव घेई, हे मन गाणगापुरी. ध्यान मूल गुरु मूर्ती, पूजा मूल गुरु पादुका, मंत्र मूल गुरु वाक्य, मोक्ष मूल गुरु कृपा. आजच्या तिथीला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा होतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यती पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणू इच्छितात. म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षेपाने जाणून घेऊया. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडतात बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासांचा संदर्भ घेऊन औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावीत, पण या नावाचा उल्लेख गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी, पूजा करीतीचे तत्परी, मनोकामना पूर्ती जाणा. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील
त्यांना इच्छित योग्य गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराज शल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभय वचन देताना म्हणतात, वृक्षाते पूजन यावे आमचे जेतस्थान, पादुका ठेवितो निर्गुण, पूजा करावी मनोभावे. भीमा अमरच्या संगमावरील कल्पवृक्ष सम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेला व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्याने घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री साईदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्रेच्या मूळ प्रतीवर खडगची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखी एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळाले. तेही त्यांच्या वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी ते पाहता येतात. श्री नरसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही. आता आपण पाहूया नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म आणि अवतार कार्य. अकोला जिल्ह्यातील लाड कारंजे या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. त्यांचे मूळ नाव शालग्राम देव माधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. वयाच्या 7 वर्षांपर्यंत ते बोलत नसे. उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबा भवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली. त्यानंतर ते बोलू लागले. आता आपण पाहूया पादुकांचे महत्त्व. आजच्या तिथीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले होते. नरसिंह सरस्वती महाराजांनी कृष्ण तीरावरील श्री क्षेत्र औदंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरुद्वादशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायकांची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल धनांधकारातून होत होती त्या काळात नरसिंह सरस्वतींचे जीवन कार्य पथदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारी ठरले. महाराष्ट्र भूमीला भक्तीचा मुक्तीचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.